दिवसीय स्पर्धा आणि आज या स्पर्धेचा दुसरा दिवस क गटातील सामने आज तुम्हाला पाहायला मिळतील आणि याच्यामध्ये विघ्नहर्ता वरचेओळे विरुद्ध करंजाडे या दोन संघादरम्यान नुकतीच नाणेफेक संपन्न झाले आणि नाणेफेक जिंकले ती करंजाडे संघाने आणि त्यांनी पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय. खरं तर आज 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. थोडंसं उशिरानं आपण आज सुरुवात करतोय कारण 9 सामने आज आपल्याला कव्हर करायचे आहेत. औटी मैदान कुंडेवाळ ग्रामस्थांचे सुद्धा आपण आभार मानूया. अजनबी स्पोर्ट्स ओळे या स्पर्धेसाठी हे मैदान उपलब्ध करून दिलंय. पंचांच्या भूमिकेमध्ये आज तुम्हाला पाहायला मिळतील हेमंत कोळी सर, त्याचप्रमाणे दीपकजी बोराडे, विशालजी पाटील रसायनी, 3 पंच माझ्या समवेत, 7 गुणसंख्या लेखक उमेशजी भोईर, त्याचप्रमाणे पीटीसी लाईव्हची संपूर्ण टीम, केतन दळवी आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम, कॅमेरामन, सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि शुभेच्छा असतील आजच्या दिवसासाठी. सगळ्यांनाच दोन्ही संघांना मी मनापासून शुभेच्छा देतोय आणि जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत औटी मैदान कुंडेबाच्या मैदानावरून. अजनबी स्पोर्ट्स ओळे आयोजित ही स्पर्धा आणि दुसऱ्या दिवसामधील पहिल्या लढतीला काही क्षणातच प्रारंभ होतोय. चला फलंदाज पाठवा. त्यानंतर दुसरा सामना असणार आहे तो आराध्या 11 पाटणोली आणि मंगेश स्पोर्ट्स खारकोपर. आपण सुद्धा बी रेडी. जसे इनिंग ब्रेक होईल नाणेफेक संपन्न केली जाणार आहे. 1 लाख रुपये प्रथम पारितोषिक असणार ही स्पर्धा आहे. द्वितीय 50, तृतीय 25,000. खूप चांगलं देखणं आयोजन नेहमीच पाहायला मिळतं अजनबी स्पोर्ट्स ओळे म्हटलं की क्रिकेटची पंढरी, अनेक स्पर्धा, परंतु मैदान सध्या गावाला उपलब्ध नसल्या कारणानं आज कुंडेवाच्या मैदानावर ही स्पर्धा खेळवली जाते. रायगडमधील एक दिग्गज खेळाडू संतोषदा मात्रे, आमचे रोहन मुंगळजी असतील, रोशन असतील, अजित असतील, सर्वांनी खूप चांगलं देखणं नीटनेटकं आयोजन या ठिकाणी करण्यात आलंय. आणि त्याचमुळे अजनबी स्पोर्ट्स ओळे संघाची स्पर्धा म्हटली की एक शिस्तबद्ध स्पर्धा, जी स्पर्धा वेळेमध्ये सुरू होणार, वेळेमध्ये संपणार, सगळ्याच नियमांचं काटेकोरपणे पालन करावं लागतं अशी ही स्पर्धा. एक वेगळा आदर्श नेहमीच अजनबी स्पोर्ट्स ओळेनं टेनिस क्रिकेट जगतामध्ये घालून दिलाय आणि म्हणूनच अनेक खेळाडू घडवलेत या स्पर्धेनं. आजपर्यंत अनेक खेळाडूंना या स्पर्धेच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवले आणि जेव्हा या स्पर्धेमध्ये एखादा खेळाडू चमकदार कामगिरी करतो त्याचा परफॉर्मन्स वर्षानुवर्ष लक्षात ठेवला जातो आणि म्हणूनच अजनबी स्पोर्ट्स ओळे संघाची जाहिरात पडली स्पर्धांची की लगेचच संघ आपला प्रवेश निश्चित करत असतात. एवढं प्रेम या स्पर्धेवर, या गावावर केले आजपर्यंत सगळ्याच संघांनी, खेळाडूंनी, आणि त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. वरचेओळे संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. समीर घरत आणि अक्षय भगत अशी सलामीची जोडी वरचेओळे संघाकडून मैदानामध्ये दाखल झाले. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर करंजाडे टीम कडून राज विखारी तयार होतोय. करूया गणरायाचं स्मरण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. हे कार्य निर्विघ्नपणे पूर्ण पडण्यासाठी आपण गणरायाला साकडं घालूया. कोणत्याही विघ्नाविना, कोणत्याही संकटाविना आजचाही दिवस मात्र सुरळीत जाऊ दे अशी मागणी आपण श्री गणरायाला करूया. महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन वळूया आपण मैदानाकडे, ज्या ठिकाणी सामन्याला होते सुरुवात. दुसऱ्या दिवसामधील पहिला चेंडू सादर करेल
राज विखारे, पंचांचा ग्रीन सिग्नल. प्ले. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवर पाहायला गेलं तर हलकीशी अपील, परंतु पंचांनी लगेच सांगितलं की बॅटला ब्रश होऊन चेंडू गेलाय, त्यामुळं इकडे कोणताही धोका नसेल. निर्धाव चेंडूला सुरुवात करण्यात आली ती राज विखारेकडून. 5 ओव्हरची मॅच आहे. पॉवर प्लेचं षटक आपण पाहायला मिळतोय. संपूर्ण क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना 2 बाहेर आहेत. एक मिड विकेट आहे, एक लॉंग ऑफ आहे, बाकी संपूर्ण जण आतमध्ये. ओव्हर द विकेटनं गुडघ्याचा आधार घेत ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता, परंतु हा प्रयत्न मात्र असफल. सुंदर सुरुवात केली गोलंदाज राज विखारेनं. समीर घरत एक कसलेला बातब्बर फलंदाज आहे, परंतु पॉवर प्लेच्या पहिल्या 2 चेंडूंमध्ये इकडे थोडंसं शांत ठेवलंय. सकाळचं सत्र आहे, ऑब्व्हियसली थोडीशी मदत मात्र गोलंदाजांना मिळेल. कालपासून थंडी सुद्धा वाढले, त्यामुळे सकाळच्या वातावरणामध्ये सुद्धा तुम्हाला गारवा अनुभवायला मिळतो आणि कुठेतरी हलकं हलकं दव, थोडंसं पाणी अजूनही आहे, परंतु यावेळेस स्ट्रेट बॅट फटका, स्ट्रेट टू द लॉंग ऑफ. समीर घरतला परतावं लागेल 0 या धावसंख्येवर. भोपळाही फोडून देता पहिला धक्का इकडे सहन करावा लागेल तो वरचेओळे संघाला. दोन चेंडू निर्धाव गेल्याचाच परिणाम असंच म्हणावं लागेल. कुठेतरी ते दडपण होतं. समीर घरातवर एक चांगला स्ट्रोक कन्वर्ट जरूर केला होता त्यानं. चांगला ड्राईव्ह होता, ऑफड्राईव्हचा फटका, परंतु क्षेत्ररक्षक त्याच ठिकाणी होता सर्कलच्या बाहेर. अगोदर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सुद्धा मी कळवली होती. लॉंग ऑफ आणि मिड विकेट असे 2 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर आहेत आणि त्याच्यापैकी एकाच्या हातामध्ये असोप्पा झेल त्या ठिकाणी देऊन मात्र बाद झालाय. पहिल्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर कोणतीही धाव नाहीये आणि खातं उघडलेलं नाही आतापर्यंत वरचेओळे संघाचं. नवीन बॅटर कुमार घरत 3ऱ्या क्रमांकावर दाखल झालाय, परंतु राज विखारे चांगली बॉलिंग करतोय. गोलंदाज तयार. नवीन बॅटर आहेत कुमार घरत. ओ यावेळेस थोडंसं फुल टॉस होता, पील केले लाईक बिफोर द विकेट. पायचीत सापडलाय, आल्या पावली माघारी फिरावं लागेल. कुमार घरतला सुद्धा भोपळाही फोडू दिला नाहीये. आणखीन एक फलंदाज 0 या धावसंख्येवर मैदानाच्या बाहेर येत असताना दुसरा धक्का वरचेओळे टीमला. चार चेंडूच्या समाप्तीनंतर कोणतीही धाव नाहीये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुद्धा असं काही घडू शकतं. पॉवर प्लेची षटकं म्हटली की बिंदासपणे आणायचं, मारायचं, सुरुवातीपासूनच आक्रमकपणा राबवायचा, कारण सर्कल्समध्ये जास्त फिल्डर्स असतात. बऱ्याच वेळेला मिस टायमिंग स्ट्रोक सुद्धा झेल होऊ शकत नाहीयेत, असं हे षटक असतं. परंतु याच ओव्हरमध्ये असा कोणता राज विखारे सारखा गोलंदाज येतो आणि कोणतीही धाव देत नाही आतापर्यंत, आणि गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर. विकेट हॅट्रिक घेण्याची नामी संधी या ठिकाणी गोलंदाज राज विखारेला आहे. सुपर बॉलिंग. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रदीप मस्कर. दडपण जरूर असेल. हॅट्रिक बॉल राज विखारेचा राईट आर्म ओव्हर द विकेट ना. या बेचा ही चेंडू सरळ जाऊन पॅडवर आदळलाय. आणखी एक फलंदाज माघारी. लाईक बिफोर द विकेट. विकेट हॅट्रिक संपादित केले राज विखारेनं. या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक नोंदवत असताना करंजाडे टीमचा गोलंदाज राज विखारे. सुपर बॉलिंग.
विकेट हॅट्रिक संपादित केले अजनबी स्पोर्ट्स सोहळे या नामांकित स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक राज विखारे कडून नोंदवली गेले. दर्जेदार खेळ. सध्याच्या घडीला करंजाडे संघ नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि सकाळच्या सत्रामध्ये मात्र टिचून बॉलिंग पाहायला मिळाले. कालही स्पर्धेला सुरुवात झाली आणि पहिल्याच मॅच मध्ये खरं तर मेडन ओव्हरनं सुरुवात झाली होती या स्पर्धेची. अंकित कातकरीनं कुंडेबाच्या ती मेडन ओव्हर केली होती आणि इकडे सुद्धा मेडन ओव्हर टाकण्याच्या तयारीमध्ये राज विखारे हा गोलंदाज. यावेळेचा हा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. इट्स अ मेडन ओव्हर. निर्धाव षटक टाकण्याचा महापराक्रम गाजवलाय करंजाडे टीमचा स्ट्रायकर गोलंदाज राज विखारेनं. काय दर्जेदार बॉलिंग केले. कोणतीही धाव नाहीये आणि 3 फलंदाज बाद वरचोळे संघाचे. दमदार सुरुवात या ठिकाणी करण्यात आले टीम करंजाडेकडून. विकेट हॅट्रिक विथ मेडन ओव्हर. स्वप्नवत कामगिरी केले मित्रमंडळी राज विखारेनं. नवीन षटक पाहायला मिळेल. खातं उघडायचं बाकी अजूनही. वरचोळे संघाचं चाललंय काय हा प्रश्न नक्कीच त्यांच्या समर्थकांना पडला असेल. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 मातब्बर फलंदाज बाद झाले. समीर घरत, कुमार घरत, त्याच्या पाठोपाठ प्रदीप मस्कर, नवीन पाटर ओमकार आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला अक्षय भगतला मात्र डाव सावरावा लागेल. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सागर मात्र तयार. यावेळेचा हा चेंडू पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षण आहे पाठीमागे त्यामुळे कोणती धाव मिळणार नाहीये. आतापर्यंत धाव आली नाहीये. ओळे ग्रामपंचायतीचे बाजी सरपंच धर्मशेठ मुंगाजी साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. 7 चेंडूच्या समाप्तीनंतर कोणतीही धाव नाहीये त्यामुळे बॅकफुटवर थोडासा वरचोळे संघ. ओ यावेळेस फटका चांगला आहे कव्हरच्या वरतून आणि अकाउंट ओपन केलं आपल्या स्टाईल मध्ये. चौकारानं खातं उघडलंय 8व्या चेंडूवर. ते वरचोळे संघाचं या 4 धावेनं चौकार. अखेरीस कोंडी फोडली गेले. 0ला फोडलं गेले. चौकाराला सुरुवात झाली श्री गणेशा होत असताना वरचोळे संघाचा. सागरचा हाही चेंडू एक्सलंट ड्राइव्ह थ्रू द कव्हर्स. धावावं लागेल इकडे मात्र कव्हर पॉइंट फिल्डरला. वेगवान स्ट्रोक आहे. बॉल सरळ जाऊन थांबतोय सीमा रेषेच्या पलीकडे आणि आता मात्र धावसंख्येला सुरुवात झाली. लगातारचा हा दुसरा चौकार. अक्षय भगत सलामीला आलेला फलंदाज. खरं तर संपूर्ण षटक आपण पहिलं तर नॉन स्ट्राईक एंडला उभा होता. जशी स्ट्राईक मिळाले आणि आता मात्र त्याला कळून चुकलंय की काही झालं तरी या पाऊलच्या ओव्हरमध्ये मात्र धाबा कुटाव्या लागतील आणि त्याच धाबा मात्र काढत असताना आता अक्षय. ओ आणखी एक लॉफ्ट हेड कव्हर ड्राइव्ह. कमाल टायमिंग पाहायला मिळतंय. एक्सलंट ड्राइव्ह थ्रू द कव्हर्स. आणखी एक लाजवाब चौकार. सलगचा हा तिसरा चौकार. मध्ये 3 लगातार फलंदाज बाद झाले होते आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र पलटवार पाहायला मिळतोय. लगातार 3 चौकारांचा खेळ सादर केलाय तो अक्षय भगत या फलंदाजानं आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती 12. पहिल्या षटकातलं प्रेशर जे होतं दडपण जे होतं ते हटवलं गेलंय आता मात्र अक्षय भगतच्या या फटकेबाजीनं. सर्कल फोडतोय सध्याच्या घडीला. थोडंसं प्रेशर तर आता मात्र असेल ते करंजाडे संघावर कारण क्रिकेट हा खेळच असा आहे बदलायला पलटायला वेळ लागत नाही.
सागरचा हा चेंडू हळवारपणे बाकपुटला जाऊन समोर पंच केला. इकडे मात्र रन मिळेल एक. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. स्ट्राईक रोटेट करत असताना चांगलं सेन्सिबल क्रिकेट सध्याच्या घडीला अक्षय भगत खेळतोय. 13 धावा फलकावर. 7 द्यावी लागेल ओमकार मस्करला सुद्धा या मॅच मध्ये, कारण 3 आघाडीचे फलंदाज मात्र काहीच करू शकले नाहीयेत आणि त्या सिच्युएशनला इकडे चांगलं खेळावं लागेल. 7 द्यावी लागेल अक्षयला. ओमकार मस्कर. ओ यावेळेस मात्र आणखीन एक अपील पाहायला मिळते. लेग बिफोर द विकेट. आणखीन एक मोहरा यावेळेस मात्र चितपट होत असताना लागलाय धक्का क्रमांक 4. तो वरचोळे संघाला. ओमकार मस्कर सुद्धा शून्यावर बाद. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर वरचोळे संघ 4 गडी बाद 13 धावा. 4ही फलंदाज शून्यावर बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल जे साजन मुंगाजी यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. रोहित घरत येतोय. या जोडीला काहीतरी करावं लागणार आहे. इकडून अजूनही 3 ओव्हर्स शिल्लक आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये चांगल्या धावा उभारू शकतो, कारण अक्षय भगतनं मात्र ती त्याच्याकडे असणारी कॅपॅबिलिटीज दाखवल्यात. 3 चांगले कव्हर्स ड्राईव्ह त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत आणि त्याचमुळे एका बाजूने उभा जरी राहिला तरीही धावसंख्या 45-50च्या आसपास गेली ते एक चांगलं टार्गेट सेट करता येईल. भावेचा हा बॉल यावेळेस मात्र चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. वाईड स्लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने जाईल चेंडू सीमारेषेच्या पार. 4 धावांकरता आणखीन एक चौकार. चार चौकार सादर केलेत आतापर्यंत अक्षय भगतनं. 17 धाबांवर तो खेळतोय. ब्रॅकेटमधील एक नामवंत समालोचक दिनेशजी पाटील सरांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत आहे, ज्यांचा आवाज तुम्हाला संपूर्ण दिवस ऐकायला मिळेल. वेलकम. 17 धावा स्कोर कार्डवर 17. त्यामुळं करंजाडे संघ आता मात्र अक्षय भगतवर नजर ठेवून असेल. जर ही विकेट प्राप्त झाली तर नक्कीच धावसंख्या रोखण्यामध्ये मात्र यश प्राप्त होऊ शकेल. कारण संपूर्णपणे आपण पाहिलं तर सगळ्या धाबा ज्या निघाल्यात आतापर्यंत या सगळ्याच्या सगळ्या 100% धाबा अक्षय भगतच्या बॅटमधून आल्यात. 4 फलंदाज आतापर्यंत या इनिंगमध्ये शून्यावर बाद झालेत आणि सगळ्या 17 धाबा अक्षयनं काढल्यात आणि त्याचमुळे त्याची विकेट किती महत्वाची असेल या मॅचमध्ये हाच विचार दिनेश शेलार आणि त्यांची संपूर्ण टीम सध्याच्या घडीला करत असेल. भावेश दमडेचं हे षटक आहे, षटक क्रमांक 3. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली, परंतु एक चांगला स्ट्रोक भावेशवर त्याचं स्वागत करण्यात आलंय चौकारानं. सहा बॉल मध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 17 धावांवर खेळतोय तो अक्षय भगत. एक हाती डाव साबरला या फलंदाजानं. दमडे तयार. हो यावेळेस आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जाऊन ज्या पद्धतीने जाऊन स्टंपला आदळलाय आणि फलंदाज बाद होतोय. सगळ्यात महत्वाची विकेट प्राप्त केले, ज्या विकेटसाठी खरं तर सापळा रचला जात होता, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत ज्या सगळ्या धावा वरचोळे टीमसाठी आल्यात त्याच अक्षय भगतला यावेळेस मात्र बाद व्हावं लागतंय. धक्का क्रमांक 5 निम्मा संघ गारद.
अर्धी सेना वरचवळे संघाची पॅव्हेलियन मध्ये परतले. नवीन फलंदाज स्वप्नील घरत, रोहित घरत, स्वप्नील घरत अनुभवी नावं आहेत या टीमची. परंतु सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर संघ संकटामध्ये आहे. या संकटामधून बाहेर काढावं लागेल या जोडीला. 4 फलंदाज शून्यावर बाद झालेत या इनिंग मध्ये आणि त्याचमुळे मी तर म्हणेन थोडासा टेन्शन मध्ये आहे तो वरचवळे संघ. चांगली कामगिरी केली आतापर्यंत आपण पाहिलं तर गोलंदाजांना, खास करून राज विखारेनं घेतलेली विकेट हॅट्रिक. फुल लेंथ यावेळेस चेंडू पाहायला मिळाला. एक वेगळी ऍक्शन आहे गोलंदाज भावेश दमडेची. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर कमबॅक करत असताना गोलंदाज. सिंगल डबल्स सातत्यानं स्कोर कार्ड हलता ठेवावा लागेल. आडवा पॅटर्न ऑन साइडला प्रहार पाहायला मिळतोय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून हा येतोय उत्तुंग असा षटकार. सुरुवात केले स्वप्नील घरतनं षटकारानं काउंट ओपन करत असताना धावसंख्या 6 ने जम्प करेल 23 वर. 23 रन्स ऑन अ बोर्ड नाव. आतापर्यंत चौकार षटकाराच्या सहाय्यानं 22 धावा आल्यात. एक सिंगल फक्त पाहायला मिळाले. तेच घडलंय. सिंगल डबल्स कुठेतरी भागीदारी रचायला हवी होती. मधल्या फळीतील फलंदाजांकडून ती झालेली नाहीये आणि त्याचमुळे इकडे मोठे फटके खेळण्यासाठी बरेच फलंदाज गेले आणि त्याच्यामध्ये विकेट सुद्धा बहुमूल्य आपल्या दान केल्या त्या प्रतिस्पर्धी टीमला. चांगला चेंडू होता. फुल लेन बॅक टू द बॉल ड्राइव्ह. धावत सुटला इकडे स्वप्नील आणि आता मात्र स्वतः गोलंदाज येऊन स्टंप्सला त्या ठिकाणी रन आउट करतोय. बाद होईल फलंदाज. 6वा धक्का वरचवळे टीमला. थोडस पेशन्स ठेवायला हवे होते मी तर म्हणेन स्वप्नील घरतनं. कारण क्रिकेटमध्ये संयम सुद्धा फार महत्वाचा असतो आणि तो संयम बिलकुल दिसला नाही स्वप्नील कडून. कारण चेंडू कुठेही पाहायला गेला तर सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये होता. त्यामुळे कोणत्या तरी एका फलंदाजाला बाद व्हावंच लागलं असं. त्यामुळे रोहितनं थांबण्याचा निर्णय घेतला परंतु स्वप्नील मात्र दुसऱ्या एंडला धावत सुटला आणि काम सोपं झालं प्रतिस्पर्धी टीम करंजाडीसाठी. षटकार आला होता त्यामुळे कुठेतरी ही धावसंख्या वाढवू शकला असता स्वप्नील घरत. कारण सध्याच्या घडीला विकेट्स हातामध्ये जास्त नाही आहेत. सगळेच मातब्बर फलंदाज बाद झालेत आणि अशा परिस्थितीमध्ये इकडे सगळ्या षटकं खेळून काढणं याला प्राथमिकता द्यायला हवी सध्याच्या घडीला वरचवळे संघाकडून. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नरेश गायकवाड. तमडेचा हा चेंडू थोडासा खाली राहिला. टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट कीपरकडे. निर्धाव चेंडूची सांगता. पाहता पाहता 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर वरचवळे संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल ती 6 गडी बाद 23 धावा. चौथं षटक गोलंदाजी मार्कवर. अच्छा
दिवसामध्ये ज्यानं निर्धाव षटक टाकण्याचा महापराक्रम केला, राज विखारेकडे महत्वाचं षटक सोपवण्यात आलंय. 23 धाबा धावफलकावर आहेत. विकेट हॅट्रिक विथ मेडन ओव्हर. पहिलाच षटकाला मात्र जेव्हा सुरुवात झाली तेव्हाच या गोलंदाजांना टाकलंय. यावेळेस थोडासा स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. थ्रो अतिशय खराब आहे, लेझी अँड पुअर थ्रो, आणि त्याच कारणास्तव इकडे 2 धाबा पूर्ण होत असताना थोडी चपळता दाखवावी लागेल क्षेत्ररक्षकांना. आतापर्यंत जे कमवलंय खरं तर गोलंदाजांनी ते गमावलाच वेळ लागत नाही. 2 धाबा आल्यात राज विखारेच्या अगेन्स्ट. पहिल्यांदा धाबा येत असताना कोणत्या फलंदाजाकडून शॉट ऑफ लेंथ आहे, लॉफ्ट केले बॉल ऑन साइडला, मिड विकेटला जास्त उंच गेलाय, झेल सोडलाय. आणखीन एकदा खराब क्षेत्ररक्षण. इकडे विचार करावा लागेल, या धावा महागाच्या ठरू शकतील करंजाडे संघाला जेव्हा धावांचा पाठलाग कराल तेव्हा. पहिल्यांदा स्क्वेअर लेग, आता मिड विकेट. दोनही क्षेत्ररक्षकांकडून चुका पाहायला मिळाल्यात, आणि इकडे रोहित गरजची विकेट मिळाली असती तर मी तर म्हणेन पाहायला गेलं तर बरंच काम पूर्ण झालं असं. कारण आज फलंदाज असा आहे जो धाबा काढू शकतो वरच्या टीमसाठी. सिंगल मिळाली. 26 धाबा सध्याच्या घडीला धावफलकावर आहेत. यावेळेचा हा चेंडू पाहूया, लेग स्टंपच्या बाहेरून चाललेला, पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. त्यामुळे झेल सोडल्यानंतर बऱ्याच वेळेला खरं तर फलंदाज आक्रमक होताना आपण पाहिलेत. कालही या मैदानावर चैतन्य पाटीलचा सोडलेला झेल आणि त्यानंतर मात्र केलेले त्यांनी 36 धाबांची खेळी. ड्राईव्ह केला, यावेळेस मात्र लॉंग ऑन कडे सिंगल मिळेल. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. 28 धावा. इथून 40+ धावा आल्या तरी सुद्धा वरच्या संघाकडे मातब्बर गोलंदाज आहेत, आणि लो स्कोरिंग सुद्धा डिफेंड करण्यासाठी ओळखला जातो हा संघ. यावेळेस पहा, फ्लिक केला रिचच्या साहाय्यानं, परंतु कोणती चुकी नाहीये. स्क्वेअर लेगला झेल मात्र टिपला आहे आणि फलंदाज होईल बाद. आणखीन एक सफलता मात्र मिळेल ते टीम करंजाडेला. रक्षणामध्ये चुका झाल्या होत्या वंश चुकेकडून, परंतु यावेळेस चांगला झेल त्याने टिपलाय. नवीन फलंदाज सूरज घरत मैदानामध्ये दाखल होतोय. 9व्या क्रमांकाचा फलंदाज राज विखारे. आडवा पॅट ऑन साइडला, बडी विकेट क्षेत्राकडे हा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल जरूर मिळेल. थोडासा ओव्हरथ्रो झाला होता परंतु बॅकअप चांगलं होतं त्या ठिकाणी. एक रन धावसंख्येमध्ये बदलाव. धावसंख्या 29 रन्स. राज विखारेच्या स्पेल मधला हा शेवटचा चेंडू आहे. 5 पर कंप्लीट करणार का याकडे लक्ष लागलंय सगळ्याच क्रीडा रसिकांचं. आतापर्यंत 4 विकेट्स त्याच्या नावावर आहेत आणि 5 पर होणार का. इकडे पाहूया, चांगला पाहायला गेलं तर एक्झिक्यूट केला हा फटका. बॅकफुटला जाऊन दिशा दिले, बॉलला पाठवलंय पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. बॉल थांबलाय की सीमारेषेला चिकटलाय. पंचांच्या इशाऱ्याची आपण जरूर वाट पाहू, परंतु फलंदाजांनी जर धावून इकडे धाबा पूर्ण केल्यात तर या 2 धाबा 3 धाबा. चला 3 धाबा पूर्ण केल्यात. सुरुवातीला असंच वाटलं होतं चेंडू चौकार गेलाय की काय. आमच्या डीजे वाल्यानं गाणं सुद्धा लावलं होतं तेवढ्यातच. तोपर्यंत 3री धाव घेण्यात आली. तर जाऊया 3 धावांच्या बरोबरीनं
धावसंख्येमध्ये बदलाव, धावसंख्या जाऊन पोहोचले. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धाव फलकावर 32 धावा, 32 रन्स. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. 5वं अंतिम निर्णायक षटक. हे षटक मात्र टार्गेट सेट करणार आहे. या षटकामध्ये 12-13 धावा आल्या, 45 हा आकडा गाठला. सोपं नसेल करंजाडे टीमसाठी सुद्धा या धावा चेस करणं, कारण तेवढे कटर बॉलर आहेत, चांगले स्पिनर्स या संघामध्ये आहेत. चेंडू वळतात वरचोळे संघाच्या गोलंदाजांचं हे सगळ्यांना ठाऊक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र कठीण होऊ शकेल. 2 षटकं टाकली राज विखारेनं. 9 धावा देताना तब्बल 4 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. 5 आणि अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर. शेवटच्या षटकाची जबाबदारी दिली जाते ती सुमित या गोलंदाजाकडे. लेफ्ट आर्म राउंड विकेट. पहिलाच बॉल, चेंडू सरळ जाऊन स्टंपवर आदळतोय. क्लीन बोल्ड. आणखीन एक सफलता टीम करंजाडेला आणि सुमितला. आता पाहायला गेलं तर 10व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये येईल. अजित मुंगाजी असं या ठिकाणी आगमन झालंय. रायगड प्रीमियर लीग मधलं पहिलं अर्धशतक ज्या खेळाडूनं झळकावलंय. 5वं सीझन जे चालू आहे सेंट्रल पार्कच्या मैदानावर. अजित मुंगाजी पहिलं अर्धशतक. स्वागत आहे अजित. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये यश घरतला यश मिळणार का? पहिला चेंडूवर सफलता मिळाली ती सुमितला. क्लीन बोल्ड बाद केलं होतं. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. निदान 8-10 धावा काढाव्या लागतील बरचेवळे संघाला. थोडीशी घसरगुंडी तर उडाले. एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरू शकला नाहीये. अक्षय भगतचा अपवाद आपण बघळला तर. फुल टॉस आहे. टाइम झालेला नाहीये आणि चेंडू हवेमध्ये झेल टिपला जातोय. पंचांनी रेफर केलंय. 3ऱ्या पंचांची मदत या निर्णयासाठी घेण्यात आले. पाहूया एक्झॅक्टली काय घडतंय. वेस्ट राईट आहे की नाही बीमर चेक केलं जाईल. 3रे पंच हेमंत कोळी कंट्रोल रूम मधून हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. परंतु धगधग तर वाढले. इकडे विकेट तर गेलेली नाहीये ना असं वाटतंय बरचेवळे संघाला. तर दुसऱ्या बाजूला करंजाडे संघ हेच विचार करत असेल, हीच अपेक्षा करत असेल का हा चेंडू नो नसेल तर बरं होईल. कारण जर असं असेल तर नक्कीच धाव सुद्धा मिळेल. फलंदाज सेफ अँड इट्स अ नो बॉल कॉल. त्यामुळे 1+1 या 2 धावा मिळतील आणि पुढचा चेंडू फ्रीडचा मिळेल. या 2 धावेनं टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. 34 वर स्कोर कार्ड. 34 रन्स आणि ही नामी संधी आहे. वरच्या संघाला फ्रीडचा बॉल मिळाला. या बॉलवर काही झालं एखादा मोठा फटका मी तर म्हणेन या सिच्युएशनला अनिवार्य आहे. सुमितचा हा चेंडू यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरला 2 रन्स तर मिळतील. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि सहजतेनं 2 रन. या 2 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल मध्ये वाढ. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 36 रन्स ऑन बोट. 36 धाबा. तळाच्या फलंदाजांकडून हेच अपेक्षित आहे. डबल्स, सिंगल्स, डबल्स न धाव फलक मात्र पुढे न्यावा. डेड बॉलचा इशारा पंचांचा. सूरज घरत ऑन स्ट्राइक नाव. आडवा पॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र स्वतः गोलंदाज सुमित धाबत आलाय. एकच धाव मिळेल. एक सिंगल सुद्धा फार महत्वाचे या सिच्युएशनला. कारण वरच्या फलंदाजांनी फार काही कमाल केलेली नाहीये आणि त्याचमुळे तळाच्या फलंदाजांकडून स्कोर कार्ड हलता ठेवण्याचं कार्य मात्र केलं जाते. धावफलक सातत्यानं हलता राहतोय. आराध्या 11 पाटणूल आणि मंगेश स्पोर्ट्स खारकोपर दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्ट करा प्लीज. डेड बॉलचा इशारा पंचांकडून.
थोडंसं रनअप मध्ये बिघाड आहे, म्हणून सुमित धावत येतोय आणि चेंडूच टाकत नाहीये. इकडे पाहूया, काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. शॉट ऑफ लेंथ होता, इकडे अपील पाहायला मिळते जोरदार. पाहूया, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये तीर्थाव चेंडूची सांगता. चांगलं यष्टीरक्षण खरं तर दिनेश यांच्याकडून आज पाहायला मिळालंय. पुढे सरसावत हा फटका खेचलाय. वाईड इशलॉंग ऑनला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, हा ओव्हर थ्रो पाहायला मिळतोय, परंतु 2 धाबा मात्र रोखू शकणार नाहीये. त्या दुहेरी धावेनं वरच्या वेळेस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39-39 धाबा. आणि या इनिंग मधला आता मात्र असेल तो शेवटचा चेंडू. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. सुमित 39 धाबा झाल्यात. चौकार आला 43 होतील, 44चं टार्गेट. षटकार आला तर 45 होतील, 46चं टार्गेट करता येईल. पाहूया काय. फुल टॉस आहे, टाइम करता आलेला नाहीये फुल टॉसला. मिड विकेटला चेंडू गेलाय. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न मात्र करण्यात आलाय. पाहावं लागेल, इकडे मात्र दुसरी रन कंप्लीट होत असताना या 2 धाबा प्राप्त होतील आणि या 2 धाबांच्या बरोबरीनं स्कोर मध्ये वाढ. धावसंख्या 2 ने पुढे. 41-41 धावा धाव फलकावर आणि 42 धावांचं टार्गेट मात्र सेट करण्यात आलंय ते टीम करंजाडे संघासमोर. 42 रन्स टू विन. पहिली मेडन ओव्हर पडली होती आणि त्यानंतर मात्र कशा बशा का होईना 40+ मॅनेज केल्यात त्या करंजाडे संघाच्या विरोधात वरच्या वेळेस संघानं. परंतु पाहूया करंजाडे संघ हे धाबांचं टार्गेट मात्र पूर्ण करणार की वरच्या वेळेस संघाची गोलंदाजीतली भेदकता मात्र या धावसंख्येचा बचाव करणार. दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर मात्र तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. ते रायगड मधील एक मातब्बर समालोचक आमचे परम मित्र दिनेशजी पाटील सर फ्रॉम बेलवली. हॅलो, नमस्कार, सुप्रभात. निश्चयाचा महामेरू, बहुजनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. स्वराज्याचं त्वरण आपल्या दारी बांधणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. त्याचबरोबर सर्वसामान्य शेतकऱ्याला असामान्य बनवणाऱ्या आणि माणूस म्हणून जन्म घेत देव म्हणून गेलेल्या आदरणीय लोकनेते देवा पाटील साहेबांना मानवंदन देतो. ज्ञानाच्या आतंक सागराला बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदुत्वही सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर राष्ट्रहित जपणाऱ्या आणि राष्ट्रासाठी झटणाऱ्या प्रत्येक त्या माणसाला माझा नमस्कार. मी दिनेश पाटील बेलवली घेऊन चलतोय अजनबी स्पोर्ट्स ववळे आयोजित स्वर्गीय गोरख धर्म गायकवाड व आमचे मित्र स्वर्गीय गणेशजी विष्णू मुंगाजी यांच्या स्मरणार्थ एक उत्तम आणि भव्य दिव्य ट्रॉफी. प्रथम क्रमांक तब्बल 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 50,000 रुपये
आणि तृतीय क्रमांक 25,000 रुपये व प्रत्येकाला एक भव्य दिव्य चषक. या स्पर्धेचा अजनबी बाबले म्हटलं की क्वालिटी हे आलीच. वेळेवर सामने सुरू होणे, जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळवणे हे प्रत्येक वेळेला सगळ्यात पहिलं ववळ्यातच पाहिलं जातं. आणि डिसिप्लिन, उत्तम खेळ याचा सुवर्णमध्ये साधत या मंडळीनं प्रत्येक वेळेला क्रिकेटला जपली आहे. त्यामुळे या ववळेकरांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करूया. संतोषजी म्हात्रे या मंचावर उपस्थित आहेत. रिवचचे जनक टेनिसमध्ये त्यांनाच म्हटलं जातं. धर्मदादा माजी सरपंच या मंचावर उपस्थित आहेत, त्यांचंही मनस्वी स्वागत करूया. आणि विनंती करतोय 2 संघ नायक असतील, त्या 2 संघाच्या संघनायकाला विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी म्हणजे आराध्य 11 पाटणोली आणि मंगेश स्पोर्ट्स खारकोपर, चला दोन्ही संघाच्या संघनायकानं टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधायचा आहे. अजिबात विलंब लावायचा नाही. आराध्य 11 पाटणोली आणि मंगेश स्पोर्ट्स खारकोपर, टॉसला या. तर वळूया या सामन्याकडे. चला 2 संघात संघनायक रेडी होत आहेत. आराध्य स्पोर्ट्स पाटणोली संघ प्लीज आपण या. संघ नायक रेडी आहे. क्या बात. दोन संघनायक रेडी आहेत. टॉस केला जाईल, त्या दरम्यान सामना सुरू होईल. आजच्या या सामन्याची सुरुवात मात्र खऱ्या अर्थानं मी म्हणेन की केली ती राज विखाऱ्यानं. लेट्स प्ले. उत्तरार्ध सुरू होतोय. धावांचा पाठलाग करायचा आहे. 42 8.40ची सरासरी राखायची आहे. धावा तुटपुंज्या जरूर आहेत परंतु कमी नाही आहेत. या धावा रोखल्या जाऊ शकतात हा विचार जर एकदा मनात केला ना तर सामना बनू शकतो. परंतु या धावांचा पाठलाग सहज आम्ही करू शकतो हे जर लक्षात आलं ना तर धावांचा हा सामना लवकरही संपू शकतो. यासाठी पॉझिटिव्ह थिंकिंग घेऊन कोण मैदानात उतरेल. दिनेश सेलार आणि सूरज सेलार ही 2 मंडळी, 2 खेळाडू आपण क्रीजवर पाहतोय. गोलंदाज रोहित करत अलॉंग दी कार्पेट खेळला. रिस्की रन बनू शकते, रिस्की रन बनू शकते. शेवटच्या आणि मोक्याच्या क्षणाला बॅट लँडिंग झाली जरूर. त्यामुळेच सुखरूप क्रीजमध्ये पोहोचतोय दिनेश सेलार. पहिली एक रिस्की रन घेतली जाते आणि आपल्या संघाचं आणि स्वतःचंही खातं 1 उघडलं जात आहे. थर्ड अंपायर्स रनआउटसाठी हे म्हणजे कोळी इकडे सगळं पाहतील. पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूप पोचलाय की अडचण येईल. जसं तिसऱ्या अंपायरकडे वळलेत ना तसं मात्र दिनेश सेलारच्या छातीमध्ये धक धक व्हायला लागल्यात प्रश्नच नाही. कारण जोपर्यंत निकाल येत नाही ना हातात तोपर्यंत बरंच काही अवलंबून असतंय. या संघाचा विचार केला तर प्रत्येक संघाच्या बाहेर आहे एक उत्तम दर्जेदार खेळाडू. इट्स अ नॉट आउट कॉल आणि निश्वास टाकला जातो. म्हटलं होतं मी निश्वास टाकला जातोय. दिनेश सेलारला माहिती आहे की हा सामना इतका सोपा राहणार नाही आहे. अकोट टप्प्याची गोलंदाजी 1 वॉर्निंग दिली जाईल गोलंदाजाला. परंतु काय सुंदर व्हेरिएशन पाहतोय. सुंदर गोलंदाजी आहे. एक निर्धाव चेंडू प्रेशर क्रिएट करीत राहील. परंतु आजची सुरुवात मी म्हटलं ना की राज विखाऱ्यानं केलं. पहिलं षटक आणि तेही 3 विकेट सवाल आणि मेडन षटक टाकलं आणि तिथून बॅकफुटवर घेऊन गेला. तो म्हणजेच वरचेवळे संघाला विघ्नहर्ता वरचेवळे. अपील आणि अपिलामध्ये उत्साह नव्हता जरूर. पंचाने इशारा केला लेगबाईच्या एका धावेनं हळूहळू का होईना पॉवर प्ले षटकामध्ये धावा बनतायत. 4 चेंडूमध्ये 2 धावा. रोहित घरातनं आतापर्यंत कमालीची गोलंदाजी दाखवली आहे. मोठा फटका खेळण्याचं धाडस करू दिलं नाही आहे आणि त्याच्यामुळेच इथे मात्र धावा रोखल्या गेल्यात. 42 धावांचं आव्हान दिसायला साधं सोपं जरूर असेल पण दिनेश सेलारला ती जबाबदारी घ्यावी लागणार आहे. सूरज त्याच्या पार्टनरला घ्यावी लागणार आहे. कारण दिनेश सेलारचं मी कौतुक करेन
लोअर फुल टॉस चेंडू फेकी केली जाते. सुंदर पहा, मी म्हटलं होतं एवढं सोपं नाहीये. आक्रमकता दाखवली जातीये. सुंदर फेकी झाली. गलीमधून चेंडू ट्रॅव्हल होत होता. चेंडू उचलला, फेकला, पण तत्पूर्वी मात्र एक धाव कंप्लीट केली. आणखीन एक चांगला चेंडू प्रत्युत्तर दिला जातोय गोलंदाजीच्या माध्यमातून. पहिली षटकाची सांगता झाली. बिनबाद 3 समाधानाची बाब असणारे जय हनुमान करंजाळे संघासाठी की बिनबाद आहे, आणि समाधानाची बाब विघ्नहर्ता वरचेवाडी संघासाठी असणार की फक्त धावा दिले. 3 टॉस केला जातोय दोन संघादरम्यान. एका बाजूला आराध्य स्पोर्ट्स पाटणोली तर एका बाजूला मात्र मंगेश स्पोर्ट्स खारकोपर. दोन संघादरम्यान रोहन मुंगा ज्यांच्या शुभ असते तर टॉस केला जाईल. टॉस निर्णय मात्र लागला आहे आराध्य स्पोर्ट्स पाटणोली संघाच्या बाजूने. निर्णय कळवायचा आहे आपण. तन्मय, निर्णय पेंडिंग. मंगेश सेलारचं कौतुक मी मगाशी म्हटलं की करणं गरजेचं. मी मगाशी एक गोष्ट न्याहाळली. तो यष्टीरक्षक होता आणि त्यावेळेला त्यानं ज्या वेळेला लोकेशकडनं एक चूक झाली, ज्या वेळेला त्याला चेंडू नीटसा पकडता आला तर त्याने चिरअप केलं. तो वैतागला नाही, ही सगळ्यात मोठी जमेची बाब होती. आणि त्यानंतर सुद्धा एक झेल सुटला, तिथे सुद्धा चेअरअप झालं आणि त्याचं कौतुक जरूर राहील. हा सामना बनवायला सुरुवात केली आहे विघ्नहर्ता वरचेवाडी संघानं, कारण कित्येक सामने लो स्कोअरचे त्याने फिरवताना आम्ही पाहिलं आहे. त्याच्यामुळे वरचेवाडी संघाची गोलंदाजी ताकदीची राहिली आहे, परंतु तुम्हाला धाडस दाखवावं लागणार आहे. जय हनुमान करंजाळे संघाला धाडस दाखवावं लागणार आहे. धावा तशा फार मोठ्या नाही. चला नवीन फलंदाज. विचार विनिमय केला जाईल आणि इथे मात्र इशारा आला. कदाचित दिनेश शेलारच्या इशाऱ्यावर तंबूमध्ये सुरू होतं की कोण जाणार आहे. त्याला घाई करायचे. बॅट्समन लगेच जाणं गरजेचं. जसा फलंदाज बाद होईल ना आपण रेडी राहायचं आहे. आता याच्यापुढे जाईल कारण दिनेश शेलार तंबूमध्ये राहील. त्याच्यामुळे इथून सगळी मूळ सूत्र हल्ली जातील. परंतु दिनेश शेलार मात्र स्वस्तामध्ये परतला. त्याने धावा जमवल्या फक्त आणि फक्त 2-4 चेंडूवर सामोरा गेला. पहिल्या षटकामध्ये 3 धावा आणि स्वप्नील घरातनं पहिल्या चेंडूवर आपलं स्वप्न दाखवलंय की नाही मला हा सामना जिंकायचा आहे. संगम घरत याची अनुपस्थिती या संघामध्ये मात्र लाभते. अनुपस्थिती आहे. कदाचित नेक्स्ट मॅचला इथून जर विजय अरुण झाला तर येईल. कारण त्याचबरोबर आपण पाहतोय की जय हनुमान करंजाळे संघाचा प्रतीक ही संघाच्या बाहेर आहे. एक चांगले खेळाडू संघाच्या बाहेर राहणं संघाला नेहमी त्रासदायक ठरतात. परंतु या सामन्यामध्ये जय हनुमान करंजाळे संघाला धावा फार मोठ्या नाही आहेत. नक्कीच एक आदर्श व्यक्तिमत्व ग्रामपंचायत सदस्य म्हणजे ओळख राहिली आहे. कांचनजी घरात वरचे ओळे एक उत्तम व्यक्तिमत्व राहिलं आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं नाव राहिलं आहे ते कांचनजी घरात. सर या आपण या मंचाकडे आपलं सहर्ष स्वागत आहे. आयोजकाकडून आपला विनंती येते की आपण या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. गोलंदाज स्वप्नील. घडतंय सगळं बिघडतंय. ज्यासाठी सागर मात्रेला पाठवलं होतं. सागर मात्रेचा खेळ कित्येक मैदानावरती आम्ही जवळून पाहिलाय. अप्रतिम कामगिरी करणाऱ्या सागरला कदाचित थोडासा लवकर बॅटिंगला पाठवला का काय हा प्रश्न स्वतःता उपस्थित केला जाईल. परंतु इथे मात्र खऱ्या अर्थानं तुम्हाला विचार करण्यास भाग पडलाय. मी म्हटलं होतं की 42 धावांचा टार्गेट आहे. हा टार्गेट दिसायला जरी सोपा असेल परंतु धावा कमी नाहीत हे मी पहिल्यांदाच म्हटलं होतं. अशा वेळेला सिंगल डबलवर भर देत तुम्हाला सामना दिनेश शेलार आणि टीमला पुढे घेऊन जायचा होता. परंतु तुम्ही थांबलात, थबकला. लक्षात घ्या की पराभव कधीही मैदानात होतच नाही.
संतोष दादा पराभव पहिल्यांदा मनात होतो आणि मग जाऊन ते मैदानामध्ये दिसतं. तुम्हाला लढवय्या खेळ दाखवावा लागणार आहे. सूरज क्रीजर उभा आहे सलामीर, परंतु ज्याप्रमाणे विघ्नहर्ता वरच्या वेळेस संघाचे गोलंदाजी करतायत ना, काय सुंदर. त्यांना माहीत आहे आमच्याकडे धावाच कमी आहेत आणि त्या आम्हाला वाचवायच्या आहेत. ज्या वेळेला गरिबी असते त्यावेळेला त्या घरामध्ये येणारा पगार, त्या घरामध्ये येणारे पैसे त्या घरातल्या मंडळींना अवगत असतात ना, की माझ्याकडे कमी पैसे आहेत आणि त्याच्यामध्ये मला एक महिना घालवायचा आहे. त्यावेळेला ते मॅनेजमेंट असते. ती मॅनेजमेंट या कमी धावांमध्ये विघ्नहर्ता वरच्या वेळेस संघाची पाहतोय. सुंदर सुंदर गोलंदाजी स्वप्नीलची. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. अलॉंग दी कार्पेट सुंदर फटका पाहतोय. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल आणि एक धावेनं मात्र आपलं खातं उघडलं जाईल आणि धापलकर धावा लागतील. भावेश दमडे आणि एक या धावसंख्येनं आपलं स्वतःचं खातं उघडलंय. धापलकर धावा लागत आहेत, त्या म्हणजे 4. सामना अजून दूर नाही. लोअर फुलटा चेंडू चांगली रिकामी जागा हेरली आहे. जरूर क्षेत्ररक्षक पोचेल काऊ कॉर्नरच्या दिशेनं. तत्पूर्वी मात्र सूरज सेलार एक धाव कंप्लीट करतोय. सिंगलच्या वर आतापर्यंत डोकं वर काढू दिलं नाही आहे दोन्ही गोलंदाजांनी. रोहित घरतची कमालीची गोलंदाजी, स्वप्नील घरत आणि त्याच्याच पावलावर पाऊल टाकत. पहा अतिशय तंत्रशुद्ध गोलंदाजी. फिरवला जातोय चेंडू थोडासा. सुंदर गोलंदाजी, अक्षरशः रोखून धरलाय. धावा जमू दिल्या जात नाहीत. वेळ फार महत्त्वाची आहे, या सगळ्या संघांनी लक्षात ठेवायचं आहे. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न सपेशर अपेक्षा राहिला भावेचा आणि लागोपाठच्या 2 निर्धाव टाकत काही कमालीची गोलंदाजी राहिली आहे. 42 धावा वाचवण्यासाठी ज्या प्रकारचे पहिले 2 षटक अपेक्षित होते त्याच प्रकारची 2 षटकं पडली आहेत. कारण रोहित घरतनं धावा दिल्या 3 आणि नंतर मात्र स्वप्नील घरतनं 2 विकेट्स कमवत धावा दिल्या फक्त 2. या मंचाकडे त्यांचं आगमन, पाणी घेऊन जा मैदानामध्ये प्लीज. मंचाकडे आगमन होते कांचनजी घरत साहेब, ग्रुप ग्रामपंचायतचे वर्षावळे खऱ्या अर्थानं सदस्य आहेत आणि सामाजिक क्षेत्रामध्ये फार मोठं नाव आहे आपल्या गावासाठी. त्याचबरोबर विनंती करण्यात येते सगळ्या संघ नायकांना, खेळाडूंना की वेळ खूप महत्त्वाची आहे. आता पहिला सामना आहे, 2 षटकांसाठी तब्बल 15 मिनटं लागलेत. याच्यानंतरच्या प्रत्येक सामन्यामध्ये तुमची मिनटं मोजली जातील आणि इथून सगळे नियम फॉलो केले जातील, त्याची नोंद घ्या. मी कौतुक करेन वरच्या वेळेस संघ चला लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. टीम मिटिंग्स फार वेळ नका घेऊ तुम्ही, त्याच्यामुळे विनंती असणार आहे की आपण लगेचच फिल्डिंग लावायचं आहे. आणि यानंतर कारण लक्षात घ्या आयोजकांचं मी विशेष कौतुक करेन की 10 संघ आणि 10 संघांमध्ये 5 षटकांचा सामना दीपक सर आतापर्यंत कुठं पाहिला नाही. परंतु ही मंडळी आहे, मी म्हटलं होतं की ओळ्यामध्ये सगळं क्रिकेटसाठी अलबेल मिळतं. त्याच्यामुळे विनंती आहे की आपल्याकडून सहकार्य अपेक्षित आहे. ज्यावेळेला खेळाडू सहकार्य करतील ना त्यावेळेला आयोजकही सक्षम बनतील. त्याच्यामुळे सक्षम सामने आणि सक्षम स्पर्धा होण्यासाठी तुम्हाला उत्तम सहकार्य करावे लागणार आहे. याच्यामुळे येणारे प्रत्येक सामन्यानंतर तुमचे मिनिट्स मोडले जातील. 15 मिनिटामध्ये 2 षटकं खूप वेळ झाला आहे ऑलरेडी. त्याच्यामुळे सामना याच्यानंतर प्रत्येक मिनिटाला मोजला जाईल, याची नोंद घ्या. कारण आयोजकांकडून विनंती आली की कदाचित पेनल्टीला सामोरं जावं लागू शकतं. गोलंदाज रोहित घरात वैयक्तिक 2रं आणि सांघिक 3रं षटक घेऊन धापलकर धावा लागल्या त्या फक्त आणि फक्त 5 धावा. अजूनही 18 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. 2 पंच पाहतोय, विशालजी पाटील सर, दीपक बोर्डे सर आणि हेमंतजी कोळी 3रे पंच. राईट मोर द विकेट. ऑफ साईडला फुल टॉस चेंडू होता. सूरजला मात्र मोठा फटका खेळता नाही आला. एक धाव मात्र मिळते. रिकामी जागा हिरली होती जरूर, परंतु गॅप मिळत नाहीये. मोठा फटका 13 चेंडूमध्ये आतापर्यंत एकही लगावता आला नाहीये. खरं त्यानं विचार केला तर मात्र करंजाडे ग्रुप ग्रामपंचायत मंगेशजी सेलार विद्यमान सरपंच आहेत, त्यांचे विशेष कौतुक. सदैव सहकार्य या संघाला आणि या मुलांसोबत त्यांचं असतं.
मोठा फटका लगवायचा आहे, जरूर फटका फसलाय. लॉंग ऑफची सीमारेषा क्लिअर नाही करू शकला तो म्हणजे भावेश आणि नाराज होऊन निराशा पदरी पडते. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद होतोय. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. धाबांचा प्रवाहही थांबलाय, त्याच्यामुळे आणखीन एक फलंदाज होते बाद. फलंदाज आपण प्लीज लगेच पाठवा, त्याच्यामुळे रेडी राहा आपण. आणि यानंतर सामना जो आहे आराध्य स्पोर्ट्स पाटणोळी विशाल असेल एका बाजू, त्याचबरोबर तन्मय सारखी मंडळी आहे. चांगला संघ आहे पाटणोळी. ह्या मैदानावर त्यांचा खेळ नेहमीच बहरत राहिला आहे आणि त्यांना तेवढ्याच ताकदीचे संघ प्रतीक पाटीलचा मंगेश स्पोर्ट्स खारकोपर, या दोन संघात म्हणजे लढत दोन्ही संघांना रेडी राहायचं आहे. चला सामना सुरू करा. यानंतर टाईम अलर्ट केला जाईल, कारण थोडासा लूज आम्ही इथं पाहिलं आणि वेळ ही तेवढीच चालली आहे. वेळेला खूप महत्त्व आहे, सदुपयोग करा. 4 षटकांचे सामने होणं अपेक्षित होतं, तिथे 5 षटकांचे सामने खेळण्यात आलेत, त्याच्यामुळे तुम्हाला सहकार्य करणं गरजेचं आहे. गोलंदाज रोहित घरात पुन्हा एकदा सज्ज, पण स्ट्राईकवर नवीन फलंदाज असणार आहे विशाल भोईर. दांडेगोल, काय सुंदर गोलंदाजी, जागचा हलूच दिलं नाही आणि विशाल काय पारी खेळेल का असं वाटत असताना गुडलाईन स्पॉटवर चेंडू ट्रॅव्हल झाला आणि चेंडूना बेल्स उडवल्या. डोळ्यांची पापणी मिटते ना मिटते तोपर्यंत मात्र यष्ट्या कधी उद्ध्वस्त झाल्या कळाला नाही आणि क्रमांक 4चा फलंदाज होतोय बाद. चला लवकर, लागोपाठ फलंदाज बाद होत आहेत. लागोपाठ 42 धावांचं आव्हान. दीपक सर, सामना सुरू झाल्यानंतर मी क्लिअर सांगितलं होतं की या धावा कमी नाही आहेत, परंतु त्यासाठी सकारात्मक विचार ठेवून दिनेश सेलार टीमनं खेळणं गरजेचं होतं. एकही मोठा फटका आतापर्यंत लगावूच दिला नाहीये. सिंगलच्या वर धाव स्कोअरबोर्डवर लागले नाहीये. उमेश दादा भुईर सुंदर गुणलेखनाची भूमिका, त्यांचा गुणलेखनाचा वर चार्टवर डबल धाव आलीच नाही आतापर्यंत या इनिंगमध्ये. 4 फलंदाज बाद झाले. पुन्हा एकदा रोहित खेळत असेल विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. 2 विकेट हॅट्रिक अंकित कातकरीनं काल घेतली आहे, पहिली विकेट हॅट्रिक. क्या बात. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॉटन बॉल करत मात्र स्वतःची विकेट हॅट्रिक स्वतःच साजरी करताना मी म्हणेन की रिफ्लेक्शन टाइम खूपच कमी होता. काही सेकंदाच्या आतच रोहित घरातनं हा झेल टिपलाय आणि आणखीन एक विकेट राज विखारे ज्यानं विकेट हॅट्रिक घेतली त्याचीच विकेट मिळवत रोहित घरात मात्र आपली विकेट हॅट्रिक साजरी करतो. यापेक्षा आणखीन वेगळा आनंद तो काय. आणखीन एक फलंदाज होतोय बाद. लक्ष द्यायच्याकडे आयोजकांच्या निर्णयाकडे की आपला फलंदाज जर क्रीजवर लवकर गेला नाही तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल असं आयोजन कमिटीचा निर्णय येतोय. त्याच्यामुळे तुम्ही फलंदाज रेडी ठेवत चला. कंप्लीट बॅकफूटवर ढकललाय.
42 धावा झाल्यानंतर लढवय्या खेळ कसा दाखवायचा हे विघ्नहर्ता वरच्या वेळेस संघाचे गोलंदाज दाखवत आहेत. पहिल्या 3 षटकामध्ये या सामन्याची मर्यादा स्पष्ट केली जाते. 30 चेंडू 42 धावांची गरज होती. आता गणित राहिलाय 14 चेंडू 36 धावा. रोहित घरत, कौतुक करावं तेवढं कमी आहे. राईट मोर विकेट, चांगला फटका आहे. हा फटका चांगला आहे. मिड विकेटच्या ट्रॅव्हल होईल जरूर. आणि वंश जुगेनं मात्र पहिल्यांदा भले सिंगलचा फटका आला असेल परंतु चांगला फटका वाटला. कॉन्फिडन्स या फटक्यामध्ये वाटला आणि त्याच्यामुळे ही 1 धाव मात्र मिळते. तिसऱ्या षटकातील हा अंतिम चेंडू शिल्लक राहील. धावा लागले त्या फक्त आणि फक्त 7. फुल टॉस, हाही कन्वर्ट नाही करता आला सूरजला. सिंगल डबल कन्वर्ट करून काही मतलब नव्हता. कदाचित विकेट गमवावी लागली असती. परंतु हॅट्स ऑफ यू गोलंदाज रोहित घरत, अफलातून गोलंदाजी. आपल्या स्पेलमध्ये कमालीची गोलंदाजी दाखवली आहे. 2 षटकं त्यांनी टाकली. धावा दिल्या फक्त आणि फक्त 6 आणि तब्बल विकेट्स कमावले त्यांनी 3 आणि गोलंदाजीचं पृथक्करण मात्र लाजवाब राहिलं आहे. स्वप्नील घरत 1 षटक 2 विकेट्स आणि फक्त 2 धावा. 12 चेंडू 34 धावा. चला फिल्डिंग लावायची लगेचच. वरच्या वेळी संघाला विनंती असणार आहे फिल्डिंग लावा आपण. 3 षटकांसाठी तब्बल 25 मिनिटं जर गेली तर मात्र येणाऱ्या वेळेमध्ये आम्हाला विचार करा. 12 चेंडू आणि 34 धावा. दहा संघ असल्यामुळे लक्षात घ्या, जो संघ जास्तीत जास्त धावा जमवेल त्या संघाला बाय दिली जाईल. जो संघ सर्वात जास्त धावा जमवेल त्या संघाला बाय दिली जाईल. चला 3 षटकांसाठी तब्बल 25 मिनिटं हा खूपच वेळ. येणाऱ्या 2 षटकामध्ये 34 धावांची गरज आहे. सूरज सेलारला गिअर बदलावा लागणार आहे. स्लो मोशनमध्ये ट्रॅफिक आता सुटली आहे. एक्सप्रेस वेवर धावावा लागणार आहे. गोलंदाज आपण पाहतो यश घरत. फटका हाही फसला. सूरजनं गेअर बदलण्याचा प्रयत्न जरूर केला. लॉंग ऑफची सीमारेषा त्याला क्लिअर करायची होती परंतु चेंडू जाऊन विसावला हातामध्ये आणि क्षेत्ररक्षकांना हा सुंदर झेल टिपला. फलंदाज झाला बाद. घरतनी पहिल्या 2 गोलंदाजाच्या पावलावर पाऊल टाकत हा सामना सुकर करण्यासाठी मात्र सूरज सेलारला परतवलाय. नेमकं चुकलंय काय? करंजाडे संघाचा विचार केला तर सिंगल डबलवर भर देणं गरजेचं होतं. सामना पुढे घेऊन जायचा होता परंतु सिंगल डबल नाही तर डॉट चेंडू हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम राहिला. आणि तब्बल आतापर्यंत विचार केला तर 6 फलंदाज त्यांचे परतले. पूर्वार्धाचा विचार केला तर त्यांचेही फलंदाज बाद झाले तब्बल 8. म्हणजे त्यांच्या जेवढे फलंदाज बाद करण्याची नामी संधी या नाही आहे. सुंदर गोलंदाजी राहिली आहे. हाही फटका फसला. आणखीन एक फलंदाज बाद. आता मात्र फक्त तू चल मैं आया असं म्हणत एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. आणि धावा करणं तर दूर आपली विकेट वाचवणे आता कठीण होऊन बसलंय. धावा फार नव्हत्याच जणू परंतु 7व्या क्रमांकाचा फलंदाज होतोय बाद. चला फलंदाज लवकर क्रीज कर. चला आशिष बोरकर नवीन फलंदाज. आशिष बोरकर. आर्यन भोईर 0वरती बाद झाला आहे. 3 चेंडूमध्ये एज घरतनं एकही धाव नाही. 2 विकेट्स घेतलेत. काय सुंदर. हाही फटका चांगला आहे. पहिल्यांदा क्रमांक 9 वर आलेल्या आशिष बोरकरनं चौकार लगावलाय आणि हाही फटका चांगला आहे. या 4 धाव्यानं मात्र धावफलक पहिल्यांदा जम्प करतोय दुहेरी आकडेमध्ये 12 वर.
अजूनही 8 चेंडू 30 धावा. इथूनही सामना बनू शकतो, इथूनही सामना बनू शकतो जर का आशिषनं अशीच फटकेबाजी कायम ठेवली तर. 8 चेंडू 30 धावा, चांगली गोलंदाजी. सामना बनू शकतो, पण त्यासाठी तुम्हाला मात्र फलंदाजी करावी लागणार. लेग बायची धाव मिळते आणि 1 धाव मात्र मिळते. एकाने फार मोठा फरक पडणार नाही या सामन्याच्या निकालावर. एका धाव्यानं 13वर फक्त मजर मारली आहे. येणारे चेंडू 7 आणि तब्बल 29 धावांची गरज आहे. क्रमांक 7 आणि क्रमांक 9चे फलंदाज क्रीजवर खेळत आहेत. वंश जुगे ऑन स्ट्राईक. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका कन्वर्ट नाही करू शकला. याही षटकामध्ये यश घरात कमावतोय तब्बल 3 विकेट्स. धावा तर दिल्या 4 आणि 1 लेग बायची. आणि पुन्हा एकदा कंप्लीट बॅकफुटवर आता मात्र जातोय संघ जय हनुमान करंजाडे संघ. 6 चेंडू आणि 29ची गरज. चला दोन्ही संघ, खारकोपर संघ या आपण इकडे रेडी राहा. आणि निर्णय आपला तन्मय बॅटिंग पहिली, त्याच्यामुळे खारकोपर संघाला गोलंदाजी करायची आहे, याची नोंद घ्या. आणि यानंतर 5 षटकांसाठी फक्त 25 मिनटं तुम्हाला दिली जाते, याची नोंद घ्या. आणि त्यानंतर सरळ तुम्हाला पेनल्टीवर सामोरं जावं लागणार आहे. आणि 4 प्लेयर तुम्हाला आत घ्यावे लागतील, त्याच्यामुळे पंचाने दक्ष राहावं लागणार. याच्यानंतर टाईम आल्यावर जसा केला जाईल तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवायचं आहे, कारण आता शिस्तीची क्रिकेट खेळणं गरजेचं राहिलं आहे. चला सामना सुरू करा. 6 चेंडू आणि तब्बल 29 धावांची गरज. गोलंदाजाच्या मार्कवर गोलंदाज अक्षय भगत. राईट आर्म राऊंड द विकेट. आणखीन एक निर्धाव चेंडू. PTC लाईव्ह यांच्या वतीनं उत्तम क्लिअरिटी सहित संदीपजी भास्कर सर असतील, त्याचबरोबर सर्वे सर्वा, आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की 2 केडी बंधू त्यांचे विशेष कौतुक. सरचे स्वागत आहे आपलं. फुल टॉस नो बॉल कॉल. फुल टॉस नो बॉल कॉल. इट्स अ फ्री हिट. 1 रन असणाऱ्या फुल टॉसवर चौकार येणं गरजेचं अपेक्षित होतं, पण तसं झालं नाहीये. खूप स्लो सामना झाला. धावाही कमी झाल्या, परंतु कमी धावाही वाचवण्यामध्ये सक्षमता दाख. हाही फुलटॉस चेंडू होता. फ्री हिटचा चेंडू हे लक्षात घ्यावा, हे विसरून चालणार नाही, कारण विकेट्स तर मिळणार नाही आहे, परंतु धाव मात्र मिळणार. एक फक्त आणि फक्त औपचारिकता या सामन्यात उरली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 42 धावा डिपेंड केल्या जाऊ शकतात हे दाखवणारा हा सामना. मी म्हटलं तर की गोलंदाजी ताकदीची आहे आणि ताकद दाखवली आहे. आणखी खोलवा टप्प्याचा चेंडू स्क्वेअरच्या दिशेने चेंडू गेला. धाव फक्त मिळते 1. दिनेश शेजारन टीमला विचार करावा लागणार आहे की नेमकं चुकलं काय. गोलंदाजी तर अफलातून झाली आहे. राज विकाराच्या मेडन षटकासाठी तुम्ही न्याय देऊ शकले नाही. फलंदाजी ही सगळ्यात मोठी उणीव राहिली. हलक्या हाताची गोलंदाजी ओळखली. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. 9व्या क्रमांकाचा फलंदाज बाद होतोय. ऑलआउट होण्याची नामुष्की कदाचित त्या संघावर येऊन ठेपली आहे. सामना संपेल. मंगेश स्पोर्ट्स खारकोपर प्रतीक पाटील आणि टीमला मी विनंती करतो की आपण लगेचच लाईनअप करून मैदानामध्ये रवाना व्हायचं आहे. आणि त्याचबरोबर आराध्य स्पोर्ट्स पाटोळ संघाच्या फलंदाजीसाठी 2 फलंदाज रेडी ठेवायचे आहेत. कारण थोडासा उशीर या सामन्यामध्ये झाला आहे. याच्या पुढे ती चूक केली जाणार नाही, कारण 11:30 क्रॉस झालेत पहिल्या सामन्याला. हा खूप वेळ आहे. चला सामना सुरू करा. 9 बाद फक्त 16 धावा. वाईट बॉल कॉल. एक्स्ट्राची धाव मात्र मिळते. गोलंदाज अक्षय भगत एक एक्स्ट्रा चेंडू फेकतोय. स्ट्राईकवर फलंदाज सुमित. जोरदार अपील जरूर झालं. अपीलमध्ये गुंग राहिलं. लेग बायची धाव मात्र मिळतीये.
फक्त औपचारिकता, 42 धावांची गरज. एक चेंडूचा खेळ शिल्लक आणि तोही वाईड. आता अक्षय भगत ही परीक्षा घ्यायला लागलाय. धावपळकर धावा लागल्या फक्त आणि फक्त 19-42 धावांचा पाठलाग करायचा होता टीम. आणि हा चेंडू मात्र अंतिम पूर्वार्ध उत्तरार्धही संपतोय. मी विनंती करेन दिनेशजी सेलार यांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये या आणि आपला सन्मान स्वीकारा. दिनेशजी सेलार या प्लीज आपण. आणि संतोषजी माते साहेबांच्या शुभ हस्ते आपला सन्मानित केला जाईल. हार्ड लक. चला खारकोपर संघ प्लीज आपण लाईनअप करा. आणि करंजड संघ आपण लाईनअप करा. वरचेवळे संघ प्लीज आपण टीम मिटिंग झाला इकडे घ्या बाहेर, कारण वेळ ऑलरेडी खूप झाला आहे. त्याच्यावर वरचेवळे संघाला विनंती आहे की आपण लाईनअप करा लगेचच. रोहित चला प्लीज लगेचच लाईनअप करा. आणि खारकोपर संघ आपण मैदानाकडे रवाना व्हा. इथे मात्र दिनेशजी सेलार साहेबांचा शुभ सन्मान इथं केला जाईल. एक उत्तम खेळाडू बरोबर एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून राहिलेले दिनेशजी सेलार यांचा शुभ सन्मान संतोषजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्याचबरोबर लगेचच कांचनजी घरत यांचाही सन्मान या मंचावर केला जाईल. तर मी विनंती करेन कांचनजी घरत साहेबांना की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. कांचनजी घरत प्लीज या, आपला सन्मान स्वीकारा. समीरजी घरत वरचेवळ यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या आणि आपला सन्मान स्वीकारा. समीरजी घरत. कंचनदादा या. कंचनजी घरत प्लीज आपण आपला सन्मान स्वीकारा. संतोषदादा म्हात्रेंच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल.